नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिलेली आहे त्यांचा आता निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर याबद्दलची माहिती देण्यात येईल. परंतु तुम्हीही 12वी बोर्डाची परीक्षा दिली असेल आणि त्यामध्ये तुम्हाला आता बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. ती कशी? तर तुम्हाला मी एक वेबसाईट सांगणार आहे जिथं तुम्हाला तुमचे 12वीचे जे काही निकाल आहे म्हणजे तुमचे पर्सेंटेज आहेत त्याचा तुम्हाला अंदाज द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला किती पर्सेंट पडतील हे तुम्हाला गेस करायचं आहे. आणि जर तुमचा गेस बरोबर आला तर तुम्हाला प्रथम पारितोषिक ₹2,500, त्याच्यानंतर 2 नंबर ₹2,000, 3 नंबर ₹1,500, 4 नंबर ₹1,000 आणि 5 नंबरवाल्या विद्यार्थ्याला ₹500 असं रोख रक्कम त्यांना बक्षीस म्हणून वितरण केलं जाईल. यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमची सर्व माहिती भरायची आहे आणि तुम्हाला 12वी बोर्डाला किती पर्सेंट मार्क मिळतील हे तुम्हाला गेस करायचं आहे. चला तर मग वेबसाईट कुठली आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, पूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तर वेबसाईट आहे hscresult.mkcl.org. तर MKCL दरवर्षी हा उपक्रम राबवित असतो जेणेकरून तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यासाठी यामध्ये बक्षीस जिंकण्याची संधी असते. यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, ज्या दिवशी तुमचा 12वीचा रिझल्ट घोषित होणार आहे त्याच्या 24 तास अगोदर तुम्हाला इथं येऊन तुमचा जो काही रिझल्ट आहे त्याचा गेस करायचा आहे आणि जर तुमचा गेस बरोबर असला तर तुम्हाला रोख पारितोषिक मिळणार आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे, गेस द रिझल्ट यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, सांगा टक्के बक्षीस पक्के, बोर्डाच्या परीक्षेत तुमच्या मार्काचा अंदाज सांगा आणि बक्षिसे जिंका. तर इथून तुम्ही पाहू शकता. पण या अगोदर आपण याच्या नियम आणि अटी पाहूयात आणि इम्पॉर्टंट डेट्स पाहूयात. तर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत पहा. तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन कधीपर्यंत करू शकता. रजिस्ट्रेशन ऑफ कॅन्डिडेट 24 hours प्रायर टू द महाराष्ट्र स्टेट बोर्ड HSC SSC रिझल्ट डे. म्हणजे तुमचा निकाल जाहीर होण्याच्या 24 तास अगोदरच तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करता येईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन केलात तर तुमचं ते ग्राह्य धरला नाही. तर तुमचं डिक्लेरेशन ऑफ मेरिट लिस्ट म्हणजे विनर कधी डिक्लेअर केला जाईल, तर 15 दिवसानंतर ज्यावेळेस तुमचा रिझल्ट घोषित होईल त्यानंतर 15 दिवसानंतर याचं डिक्लेरेशन विनरचं केलं जाईल. आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन कधी केलं जाईल, तर HSC आणि SSC बोर्डाचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या 1 महिन्यानंतर याचं जे आहे ते प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमचं बक्षिसाचं वाटप केलं जाईल. चला तर मग पाहूयात की इथे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या पेजवर आल्यानंतर इथं पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं पहिलं नाव, त्याच्यानंतर मिडल नेम, वडिलाचं नाव, लास्ट नेम, त्याच्यानंतर आईचं नाव आणि तुमचा 12वीचा जो काही सर्टिफिकेट नेम आहे तो इथे येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं जेंडर निवडायचं आहे, डेट ऑफ बर्थ निवडायची, ईमेल ID टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून सेंड OTPवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. इथं HSC बोर्ड सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सिलेक्ट फील्ड ऑप्टेड फॉर HSC म्हणजे तुमची फील्ड कुठली होती, सायन्स होतं, आर्ट्स होतं, कॉमर्स होतं, हे इथून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर स्कूल/कॉलेज नेम तुमच्या शाळेचं किंवा कॉलेजचं जे काही नाव आहे ते टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर टाकून घ्या. 12वीचा जो काही सीट नंबर आहे तो इथं टाकून घ्या आणि गेस्ड पर्सेंटेज यामध्ये तुम्हाला तुमचं पर्सेंटेज नमूद करायचं आहे. जे की तुम्ही गेस करत आहात, तुम्हाला वाटतंय की 12वी बोर्डाला मला एवढे पर्सेंटेज मिळणार आहेत, हे तुम्ही इथं गेसमध्ये टाकायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता MKCLचं ऑथराइज ALC सेंटर निवडायचं आहे. म्हणजे हे जिथं ALC सेंटरमध्ये MSCIT शिकवली जाते ते म्हणजे ALC सेंटर आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या तालुक्यातील सर्व MSCIT सेंटरची लिस्ट येणार आहे. त्यामधील जे काही सेंटर आहे ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. मी इथं डिस्ट्रिक्ट पुणे, त्याच्यानंतर तालुका पुणे सिटी आणि जे काही माझं ALC सेंटर आहे, तुमच्या तालुक्यातील जे जवळचं ALC सेंटर आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. असं तुम्ही निवडल्यानंतर त्याला टिक मार्क करायचे आहे. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर तुम्ही इथं पाहू शकता, तुमचं नाव दाखवणार आहे, सीट नंबर दाखवणार आहे, बोर्ड दाखवणार आहे, गेस्ड पर्सेंटेज दाखवणार आहे, सेंटर कोड दाखवणार आहे, सेंटरचं नाव, सेंटर ॲड्रेस आणि सेंटर मोबाईल नंबर दाखवणार आहे. आणि इथं डाउनलोड ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही या सांगा टक्के बक्षीस पक्के या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. अशामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा पर्सेंटेज बरोबर निघालं तर तुम्हाला ALC सेंटरवाले कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे ते रिझल्ट लागल्यापासून 1 महिन्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून दिलं जाईल. अशा प्रकारे तुम्ही 12वी बोर्डाचे तुमचे जे काही पर्सेंटेज आहेत ते गेस करून इथून प्राईज जिंकू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.